नमस्कार मित्रांनो, मी जयेश विजेकर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आत्ताच आपला नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग बऱ्याच दिवसानंतर। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आहे मकर संक्रांती, तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, चला आज आपण करतो एक नवीन ब्लॉगची सुरुवात। मित्रांनो, आज आहे आमच्या गावामध्ये कळस शोभायात्रा। तर मित्रांनो, कळस शोभायात्रा कशाबद्दल असं आहे हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे। 22 तारखेला श्री राम प्रभूच्या जन्मस्थानी अयोध्येमध्ये होणार आहे श्री राम प्रभूची बालमूर्ती प्रतिष्ठापना। तर त्या निमित्ताने सगळ्या गावोगावी आणि संपूर्ण देशामध्ये कळस यात्रा ही चालूच आहे। तर मित्रांनो, आज सुद्धा आपल्या गावामध्ये सुद्धा तशीच कळस यात्रा होणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही कळस यात्रा बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, चला आता निघूया आपल्या मंदिराजवळ, कारण मंदिराजवळून ही आपली कळस यात्रा निघणार आहे। तर मित्रांनो, चला आता निघूया आपण आपल्या मंदिराजवळ। तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवतो आमच्या गावातील कळस यात्रा कशी निघते। तर चला, तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा।
आणि मित्रांनो आता बघता इकडं आपली जो कळशयात्रा आहे ना ते आमच्या घरापर्यंत आल्यानं पिंकी इकडे ती कळशयात्रेचं पूजन करते आहे. जे अयोध्यावरून जे पत्रिका आलेत ना त्या आपल्याकडे आता सुपूर्द करणार आहेत. पिंकीच्या आरतीमध्ये ते देतील हातामध्ये. आणि अशा प्रकारे आज खूप मस्त अशी आमची गावातील कळशयात्रा झालेली आहे. आणि इकडे बघताय आपल्या गावातले सर्व पब्लिक इकडे आहे. आणि आता कळशयात्रा हळूहळू सगळ्या गावामध्ये चालले आणि खूप सारी मजा आली. आज भव्य मिरवणूक होती आमच्या गावामध्ये. तर आता मंदिरामध्ये जाऊ. आणि मित्रांनो इकडे बघताय 2 ट्रॉफ्या सुद्धा आमच्या गावामध्ये आल्या आहेत. आज आनंदाचा दिवस आमच्या गावामध्ये आणि भव्य कळशयात्रा सुद्धा होते. आणि इकडे बघताय लहान लहान मुली पण खूप सजून नटून आल्या होत्या. आणि आमची भव्य मिरवणूक आता परत मंदिराजवळ सुद्धा आले. आणि इकडे बघताय खूप अशी पब्लिक आमच्या गावामधून भव्य मिरवणूक होती. या साईडला बघताय